गावाने निघताना मित्रांनो इथं छोटासा दर्गा होता. तिथं दर्गाच्या इथं फकीर बाबाचा दर्गा बोलले जातात. तिथं बकरं कापायचे लहानपणी आम्ही जेव्हा जायचो तर बकरं खायचो. खूप मजा यायची मित्रांनो. मग इथून पुढे निघालो तर मामाने आवाज दिला. मामाने आवाज दिल्यानंतर मामा बोलले, "चल घरात ये, बघ आमचं घर." मामा घरात गेलो तर बघतोय तर 2 म्हशी होत्या आणि त्यातली एक म्हस मला रागाने बघत होती. खूप रागाने बघत होती. तिला वाटत होतं की मी तिला मारणार वगैरे काही करणार. मग मी तिकडून निघून गेलो कारण की म्हशीला नको त्रास द्यायला. मामाचं घर हे खूप जुनं घर आहे आणि मस्त घर आहे मित्रांनो. नंतर जाता जाता हापशी जुनी हापशी आमची त्याचं पाणी प्यायला निघालो मी. खूप गोड आहे पाणी हे. मस्त मजा आली पिऊन. नंतर मग गुफेमध्ये गेलो मित्रांनो. इथं पुण्या साईडला कात्रपची गुफा आहे. त्या गुफेच्या त्या साईडला जायचं होतं पुण्यामधून. तर पुढं आलो मग आम्ही लोणावळ्या खंडाळ्याच्या घाटावर आलो. तिथं एक छोटासा तलाव होता. तिथं फिरलो आणि खूप मस्त एन्जॉय केली. बोटी वगैरे रेटने घेतल्या. नंतर मग पुढे गेलो. एक तारा हॉटेल होता. तारा हॉटेलच्या इथंच एक गार्डन होतं मित्रांनो. खूप मस्त गार्डन होतं. तिथं जेवायला पण होतं आणि फिरायला पण मस्त गार्डन होतं. म्हणून मी जरा फिरलो. एक मी तलाव बघितलं छोटंसं. त्यात एक मच्छी होती. तालाब बोलू शकते त्याला. नंतर मग मस्त चिकन हंडी मागवली आणि चिकन हंडी आणि 2 तंदुरी रोटी मित्रांनो. खूप मजा आली गावाला फिरून. आता मुंबईला जायला कंटाळा येत होता, पण मजा आली मित्रांनो.